8वा महिना लागल्यापासून माझी हालत लय बेकार झाली आहे. म्हणजे मला होतच नाही आता. असं वाटतंय कधी हे 2 महिने संपतील आणि कधी मी एकदम मोकळी होते. मला जसा 8वा महिना लागलाय ना, तुम्हाला सांगते, मला माझं शरीर एकदम जड जड वाटतंय. जसं 8वा महिना लागलाय म्हणजे 7वा महिना संपत आला होता ना, तसं मला असं होतंय. एकदम असं नाही का, शरीर जड झालंय माझं. बरोबर का नाही. 1/3x + y = m. म्हणजे ही जी अमाऊंट एवढी त्याला हे नियम समजली. हे बघा, कौट घेऊन आली आहे. महाशिवरात्रीमुळे कौट आले ते मार्केटमध्ये. काय वास येतोय भारी. आणि मला कमेंट करून सांगा, हे प्रेग्नन्सीमध्ये चालतं ना खाल्लेलं. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सुद्धा माझ्यासोबत प्रतीक नाही आहे ब्लॉग स्टार्ट करायला. कारण तुम्हाला तर सांगितलं आता मी, उन्हाळ्यामध्ये प्रतीकला खूप जास्त म्हणजे बाहेर जावं लागतं सारखं मार्केटिंगसाठी. आणि प्लस आता 2 दिवसांनी महाशिवरात्री आहे. आणि प्लस आता महाशिवरात्री आहे ना, त्याच्यामुळे ना त्याला थोडासा लोड आहे, पळावं लागतं सारखं. मग म्हणून मी त्याला फोर्स नाही करत की चल तू पण माझ्यासोबत व्लॉग स्टार्ट करायला, असं तसं नाही करत फोर्स. मग मी म्हटलं त्याला, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, मी पण व्लॉग स्टार्ट करते एकटी. तो चला ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजचा दिवस कसं जाणार ते तुम्ही ब्लॉग मध्येच बघा. आणि आज आम्हाला थोडीशी कामं पण आहे बाहेरची, आणि आम्ही कुठे कुठे जाणार ते सुद्धा तुम्ही ब्लॉग मध्ये एंड पर्यंत बघा गाईज. तर चला ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि अजून एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटतोय कारण की मी आजारी आहे. मला जसा 8वा महिना लागलाय ना, तुम्हाला सांगते, मला माझं शरीर एकदम जड जड वाटतंय. शरीर जड वाटतंय, त्याच्यामध्ये ना मला बरं नाही वाटत आहे. म्हणजे असं माहित नाही काय झालंय, पण असं मन लय उदास, असं बेचैन एकदम, नाही का, असं करमत नाहीये, दिवस पटपट जात नाहीये, खूप जास्त गरम होतंय, बीपीचा त्रास होतोय, बीपी लो होतोय सारखा, आणि इरिटेट होतंय खूप. भूक लागतीये पण खाऊशी वाटत नाही, कारण की असं पोट खूप जास्त जड जड झाल्यागत वाटतंय. मग पोट जड जड झालं, त्याच्यामुळे उठता येत नाही, बसता येत नाही, मला लोळता येत नाही. काय तुम्हाला सांगू, एवढी माझी चिडचिड होतीये ना खरंच. आणि हे सगळं मी सांगू पण नाही शकत कोणालाच. का? कारण की मला असं वाटतं की यार, मी सारखं सारखं माझं दुखणंच सांगत असते. प्रतीक पण वैतागायचा, मी सारखं सारखं त्याला सांगितलं तर, नाही का, प्रतीक माझं हे दुखतंय, प्रतीक माझं ते दुखतंय. गाईज, मी काय करू? ह्याच्यावर काय उपाय नाहीये मला माहिती, तरी पण उपाय सांगा तुम्ही, प्लीज सांगा. माझं डोकं एवढं हे झालंय की मी कुठेतरी जाऊन, असं वाटतंय कुठेतरी जंगलात निघून जावं आणि नुसतं झोपावं, बास, काही करावं नाही. काय उठावं नाही, बसावं नाही, मोबाईल नाही घ्यावा हातात, काही नाही. फक्त असं वाटतं की जंगलात निघून जावं कुठेतरी लांब एकटं. कारण की ना यार, खूप चिडचिड होती माझी. जसं 8वा महिना लागलाय म्हणजे 7वा महिना संपत आला होता ना, तसं मला असं होतंय. एकदम असं नाही का, शरीर जड झालंय माझं. आणि त्याच्यामुळे मला जास्त इरिटेट होतंय, कारण की कुठं जाऊ शकत नाही. आता 8व्या महिन्यात तर मला प्रतीक बाहेर घेऊन जात नाही कुठं गाडीवरती. सगळ्यात जास्त मला त्याच्यामुळे डोकं फिरलंय की मी गाडीवर कुठं असं बाहेर जाऊ शकत नाही. चालत जायचं म्हटलं तर ऑब्विसली मला तर होणार नाही. आणि असं उन्हातानात तर मी जाऊ शकत नाही चालत, बरोबर ना. म्हणून खूप जास्त इरिटेट होतंय काहीच. आणि थोडं जरी खाल्लं ना तरी पोट फुल होतंय, पण थोडंसं खाऊन पोट भरत नाहीये. म्हणजे नाही का, असं भूक तर अशी भरपूर लागली आहे, पण असं भरपूर जेवण जातच नाहीये. सकाळी मी 2 चपात्या खाणारी पोरगी, आता मी डायरेक्ट अर्ध्या चपातीवरच आली आहे. आता मी अर्धी चपाती खाते सकाळची. आणि त्याच्यानंतर दुपारी खाते, दुपारी जरा थोडंसं जास्त खाते, पण दुपारी खाल्लं की मग रात्री पण थोडंसंच खाते. म्हणजे भूक, तुम्हाला समजतंय का मी काय बोलतेय? म्हणजे मला भूक लागतीये, पण असं नाही का, पोट जड जड वाटतंय, असा माझा प्रॉब्लेम झालाय. पण हे 2 महिने असं लवकर सरावेत, मला त्रासच वाटतात. प्रतीक पण तेच म्हणतोय, थांब जरा, होईल 2 महिने अजून फक्त. तर आता एवढे महिने आपण वाट बघितली आहे, 2 महिन्यामध्ये थोडीशी वाट बघ. तर आता मी चिल्लच राहतीये, बघू. तसं तर मला सकाळचं काही काम नसतं, एवढं छोटं मोठं घरातलं काम करत असते, बास एवढंच करते. रात्रीचं मला काम असतं, पण ते रात्रीचं काम पण आता असं वाटायला लागलंय मला, गाईज, मला ट्रॉमा झालाय. खरंच मला ट्रॉमा झालाय. असं नाही का, नुसतं झोपूशी वाटतंय मला. म्हणजे लोकांना पहिल्या महिन्यात जास्त, पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त झोप येते, पण माझं उलटं झालंय. मला पहिल्या 3 महिन्यात मला जास्त झोप नाही आली, पण मला आता हे शेवटचे दिवस जातो 8वा 9वा महिना, मला नुसती सुस्ती येते. कारण माझं अंग जड झालंय, त्याच्यामुळे मला आहे ना असं काय ॲक्टिव्ह राहता येत नाहीये. असं खूप, हे हात पण बघा माझे कसे सुजले, ते
पाय तर तुम्हाला दाखवते, एवढं डेंजर सुजलेत ना माझे, मलाच बघूशी वाटत नाही माझ्या पायाकडे. एवढे झालेत असे मोठे मोठे, एवढे पाय झालेत, मोठे पाय झालेत. तर जाऊन द्या, चला आता हे सगळं दुखणं तर माझं कायम असणारच आहे 2 महिन्यापर्यंत. फक्त 2 महिने हे दुखणं सहन करायचं आहे आपण म्हणजे मी करणार आहे, तुम्ही नका करू. तर तुम्ही फक्त माझे व्लॉग बघत जा आणि व्लॉग एंडपर्यंत बघा, ठीक आहे. खूप जास्त बडबड केली मी आता. तर मंडळी या जेवायला आता 12:30 वाजले ते, आणि मी आत्ताशी नाश्ता वगैरे करते. कारण की ना मला कालपासून माहीत नाही काय झालंय, असं एकदम 8वा महिना लागल्यापासून माझी हालत लय बेकार झाली आहे. म्हणजे मला होतच नाही आता, असं वाटतंय कधी हे 2 महिने संपतील आणि कधी मी एकदम मोकळी होते. असं अंग माझं स्वतःच मला हे झालंय जड, असं उठता येत नाही, बसता येत नाही, खूप असं चिडचिड झाल्यासारखं होतंय. आणि मी एक्सप्रेस पण नाही करू शकत माझं दुखणं. हात पाय एवढं दुखतात, ते कंबर, रात्रीची झोप येत नाहीये, सकाळी उशिरा उठणं होतंय, हालत बुरी झाली आहे माझी. आता मी जेवण करतेय, चपाती आणि भाजी, त्यासोबत कांदा घेतलाय, राजमाची भाजी. जेवण करायची पण इच्छा नाहीये, पण आता खूप उशीर झाला आणि खाल्लं तर पाहिजे. कारण जोपर्यंत मी उपाशी आहे तोपर्यंत माझं बाळ पण उपाशी, म्हणून मी खाते आता या जेवण करायला. आता टाइम बघा तुम्ही किती झालाय, आणि सकाळपासून नाश्ता नाही केला, जेवण नाही केलं, आता हा जेवण करतोय. उन्हाचं आलाय फिरून म्हणजे मार्केटिंग वरनं फिरून आलाय. दूध उशिरा आलं हो, त्यामुळे सगळं पडालं. आणि आज दूध पण जास्त मागवणार होतो, कारण की आता महाशिवरात्री म्हणून जास्त माल स्टॉकला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रतीक सकाळी पण मार्केटिंगला गेलता, आला लगेच आंघोळ केली आणि तसंच बाहेर पडलं घराच्या. नाश्ता नव्हतं केला, जेवण नव्हतं केलं, काही नाही. आता 3 वाजत आले, आता जेवण करतोय या जेवायला. आणि मी तो खातोय म्हणून मी पण त्यासोबत दही खातीये. दहीमध्ये थोडीशी साखर टाकली आहे. आता उन्हाळा चालू झालाय, बाहेरून असं आलं घरी की असं वाटतं कधी फ्रीज मधलं काहीतरी थंडगार पिईल. प्रतीकने आलेलं मस्त ताक पिलं. आता जेवण चाललंय. ढेकर तर असे देतोय. तर या जेवायला. माझं जेवण मगाशीच झालं, तुम्ही बघितलं. मी पण आज खूप उशिरा जेवण केलं. त्याची वाटच बघत होते मी, कधी येते, पण तो पण लवकर येत नव्हता, मग मी खाऊन घेतलं. मग तर गाईज मंडळी, मी चालली आता जरासं स्वीटच्या दुकानात. घरात बसून कंटाळा आलता, मग घेतलं सोबत राणीला. तिला म्हटलं चल आपण जाऊन येऊ, फिरून येऊ थोडंसं. आणि प्रतीक गेलाय परत डेअरीमध्ये आता काम चालूच आहे. 2 दिवसाचं काम एकदम उरकायचंय, कारण महाशिवरात्रीचा लोड आहे त्याच्यामुळं. तर चला स्वीटच्या दुकानात भेटू. बाहेर जाऊन आलो, एवढं गरम होतंय बापरे. मी ते जर्किन वगैरे घालून गेलते, कारण की ओढणी घ्यायला नाही का, ते असं पोटावर ओढणी जरी घेतली तरी सगळ्यांचं लक्ष कसं पटकन पोटावरच जातं, म्हणून मी ते जर्किन घालून जात असते. आणि एवढं माझे कपडे अख्खे भिजले ते, एवढं मला गरम झालं. तर काय झालं, खूप दिवसापासून आहे ना ही बालुशाही असते ना मिठाईतली, ती मला खाऊशी वाटत होती. मग मी गेले राणीला घेऊन आणि ती घेऊन आले. खाल्ली आता एक, खाऊची वाटली म्हणून मी खाल्ले. खरं तर मला आवडत नाही गोड, पण आता काय करायचं, कधी पण काय पण खाऊशी वाटतंय. आणि उद्या व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रतीकला कॅडबरी आणली, मग मी त्याला ती आज रात्री देईन. झोपत नाही आम्ही लवकर, 12 वाजता, आणि झोपला तरी पण उठून देईल. मंडळी, मला एवढं हसायला येतंय ना आता, का माहिती का, कारण जी गोष्ट मला आवडत नाही, मी असं गोड खायला मी खूप जास्त हे करते. मला आवडत नाही खरं तर ना जास्त गोड खायला, पण हे मला प्रेग्नन्सीमध्ये मला काही खाऊशी वाटतंय आणि मी ते खातीये, म्हणून मला हसायला येतं. 2-3 दिवस झालं बालुशाही खाऊशी वाटत होती. तर साक्षी बोलली मी घेऊन येते. मीच तिला म्हटलं नको, तू काय तर फक्त मला मिठाई घेऊन येणार आहे का एवढा लांब. तर मी तिला कसं तरी थांबवलं, नको येऊ म्हणून. पण मलाच नाही राहवलं, परत गेले इथलं आमच्या इकडं आणि स्वीटच्या दुकानातून घेऊन आले. डोहाय गाईज. काय बोलू आता मी. पण तुम्हाला खरं सांगते, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये एवढं मला म्हणजे खायची अशी इच्छा होती, पण काय गोष्टीच मी खाल्लेल्या आहेत, अशा सगळ्याच गोष्टी नाही का, सगळ्याच गोष्टी नाही खाल्ल्यात ज्या माझ्या. आता म्हटलं की आता मला कॅडबरी पण घ्यायची होती, मग म्हटलं चला आता एका ह्याच्यात 2 कामं होतील आणि माझी इच्छा पण पूर्ण होईल, म्हणून मी घेऊन आले. आणि आता खात बसली आहे. प्रतीक गेले, आमच्या डेअरीमध्ये काम चालू आहे, आपण डेअरीमध्ये जाऊ आता. चला तुम्हाला दाखवते मी की प्रतीकचं कसं काम चालू आहे मागे.
आले किचनमध्ये. आता 5:30 वाजले ते आणि मी गेले होते डेअरीमध्ये आमच्या. तिथे काम चालू आहे पप्पाचं आणि प्रतीकचं. तिथलं काही व्हिडिओ नाही घेतले मी कारण त्यांचं कामातच लक्ष होतं त्यांचं, म्हणून तिथं ब्लॉग नाही शूट केला मी. म्हणलं नको त्यांना उगाच डिस्टर्ब करायला. आणि आता त्यांचं होत आलंय, म्हणजे मी 1 तासाआधी गेले होते, मग मी डायरेक्ट किचनमध्ये आले. म्हटलं स्वयंपाक पण लवकर उरकून घ्यावं म्हणजे रात्री व्हिडिओज वगैरे करता येईल. तर एकी साईडला ठेवला मी चहा, इथं लावलंय सांबर मस्तपैकी. आज भोपळ्याचं सांबर बनवते आणि मी हळूहळू का बोलते कारण की मम्मी झोपली बाहेर, मग माझ्या आवाजाने मम्मी नको उठायला म्हणून हळू बोलते मी ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी आज भोपळ्याचं सांबर बनवणार आहे खूप दिवसानंतर, मला असं वाटतंय 3-4 महिन्यानंतर. आणि आज माझं डोकं पण दुखतंय थोडंसं. चहा ठेवलाय, मस्त चहा पिऊ आपण. मी थोडा चहा पिते, मी चहा पित नाही गाईज, मी सकाळचा सुद्धा चहा नाही पित. एका ताईंची कमेंट आली होती की दीदीत प्रेग्नन्सीमध्ये चहा चालतो का, तर चालतो का नाही हे तर मला नाही माहिती, पण पित नाही चहा एवढं माहिती मला. मी तर नाही पित चहा, थोडा थोडा पिते. कधी जास्त तलब आली ना तर मग थोडा चहा आणि त्यात थोडंसं दूध ॲड करते आणि मग पिते. काय करायचं, तलब. तर चालू आहे अभ्यास. हे बघा सोनू वरचं पण याचं तारखा बघून नाही कळलं ना, वर मिक्स झाले सगळे. ठीक आहे, पप्पाची चालली तिथे तयारी. उद्या सकाळी ज्याला डबे पॅक करून ठेवतात वाटतं. आणि तर चाललाय प्रतीकचा अभ्यास. हे बघा आमच्या माझं नाही अभ्यास चालला काय. ही रोज निघती आमच्या डेअरीतून, एवढी मलाई रोज येते. हे बघा एवढी साई रोज येते रोज. आणि ते बघा हा डबा भरलाय पूर्ण. आता ह्याचा आम्ही ना तूप करतो घरात वापरायला. दादूचा अभ्यास चाललाय, दादूचा अभ्यास घेतोय त्याचा दादा. अभ्यास नाही घेते मी त्याचा. सम्स देतोय का तू त्याला सोडवायला? पातला म्हणून हा बसत ना, बसलं हे बसतं का पात्र तेच माहिती नाही बघा. हो बसल ना, थोडं मोठं आहे ना ते पातीलं. तिथे काढ लागत तुमचं. हा बसल. सम्स देतोय त्याला सोडवायला. बघू आता. काल रिव्हिजन करतोय रिव्हिजन. हा पण तू सोडवायलाच देतोय ना त्याला. हो तोपर्यंत. नंतर त्याला लहानपोर संकट मला त्याच्यासोबत जाऊन बसायला लागते वरती आणि युट्यूबला व्हिडिओ बघून शिकवायला लागतंय. हा शिकवायला असतं ना असं. युट्यूब पाहिजे होतं आपल्या वेळेस नाही का, असं आपल्याला माहिती पाहिजे. हा कसलं भारी ना, आपण तर किती मार्क्स पाडले असते. आमचा चहा झालाय आत्ताच. आणि आज बघा काय बनवते मी. आज बनवतेय हे भोपळ्याचं सांबर. ह्याच्यावरचा भोपळा पहिला मी काढून ठेवला ह्याच्यात, कारण की ना हे जरा मला रवीने हटायचं आहे, त्याच्यामुळं हे पण बारीक नको व्हायला म्हणून साईडला काढले. इथं चहा झालाय, हा मम्मीचा चहा आहे. मम्मी आता वॉशरूमला गेली आहे. पाहिलं तर चालू आहे स्वयंपाक. गेस कर गेस. काय गेस करायचं आहे? तू फक्त भातच खाणार आहे म्हणजे मी काय बनवलं बघू बघू किती करेक्ट गेस करते. आता सांबर तर असणार आहे पण तू भातच खाणार आहे फक्त. वेगळा काहीतरी. शेंगदाणे चटणी. तुला जसा आवडतो तसा. जिरा राईस. हा ओळखलं. नाही मी सांगितल्यावर ओळखलं तू. मी सांगितल्यावरती. काय सांगितलं? जिरा राईस बनवणार आहे मी सांगितल्यावरती. तुला जसं आवडतं तसं बोलले, त्याच्यानंतर बोलला तू. खोट आहे. पाहिलं दुपारी लवकर स्वयंपाकाला लागली होती. कालवण रेडी. कालवण नाही सांबर बनवले भोपळ्याचं. खूप दिवसानंतर आम्ही बनवले सांबर भोपळ्याचं आहे ना रे, म्हणून त्यासोबत जिरा राईस बनवला आणि भाकरी. बघू सुक्क काहीतरी बनवते अजून. चला आता मी चाललोय वरती. दादूचा थोडा अभ्यास घेतो आणि थोडा असं ब्लॉग नको एडिट बोलू. करतो. वरच्या रूम आपण असं बोलतो ना, हे चुकीचं बोलतो. असं नाही का खाली चाललोय वरती चाललोय असं नाही का, मागं चाललोय. आपण असं बोललं पाहिजे ना, खालच्या रूम मध्ये, किचन मध्ये, वरच्या रूम मध्ये किंवा आमच्या डेअरी मध्ये असं बोललं पाहिजे ना, बरोबर ना? नाही ना, आम्हाला शाळेत नाही शिकवलं ना असं बोलायला. आम्हाला शिकलंय आणि आम्हाला शाळेत पण लिहिलं. आमच्या शाळेत पण लिहिलं होतं खोली नंबर 1, खोली नंबर 2. या खोलीमध्ये जावा आणि त्या खोलीमध्ये जावा. तुला आणि ऐक की, आम्ही शाळेत पण नाही शिकवलं. एक कमेंट आली होती एका ताईंची. इतकी चांगली कमेंट केली ना तुम्ही, इतकी चांगली कमेंट केली ना. 2 वर्ष झालं माझ्या लग्नाला, 2 वर्ष होऊन गेले माझ्या लग्नाला. मी पण सांगत होते हा बाथरूमचा दरवाजा तुम्ही सगळे उघडे का ठेवता. कधी? हे बघा, हे लावलंय आता ह्या पोराने, आत्ता लावलंय बघा. आला का आवाज? पुढे उघडाय. आत्ता लावलंय, पुढे आत्ता उघडाय. बंद आहे बंद. मी सगळ्यांना सांगून थकले की हा दरवाजा तुम्ही बाथरूम मधून आल्यावर लावत जावा.
कारण आपलं किचन मध्येच बाथरूम आहे ना. इथंच प्रत्येकाच्या घरात असंच आहे, पण कसं आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे, दरवाजा पण ठेवला पाहिजे, मच्छर वगैरे येतात. ऑब्विसली ताई तुमचं बरोबर होतं म्हणणं, पण बघू आता सगळे कधी सुधारतात ते. काय बंदच असतं पाहिले काय नाही आता तू बंद केलायस. दिसलं का तुम्हाला बंद करताना मी नाही ना मग व्हेरी चालाक ब्रो. गपचूप. तर इथं चालू आहे पायलचं जेवण. पायलवरती जेवण घेऊन आलेली आहे आणि दादू चालू इथं अभ्यास. नाही करतो अभ्यास, काय आवाज कमी करायची गरज नाही. तो आपला अभ्यास कर युट्यूबला बघून. समजतंय का? डोक्यात राहील ना. तर चला आता पायलचं जेवण चालू आहे आणि मी इथं ब्लॉग एडिट करत बसतोय आणि दादू अभ्यास करतोय. तर दादूला डिस्टर्ब न करता आम्ही आमचं काम करतो. व्हिडिओ आपण खाली जेवतो ना, आम्ही खाली जेवतो. ही अमाऊंट आहे ना, ही एवढे कॉम पर्यंत त्याने काय लेट म्हणजे समजू, बरोबर का नाही. 1/3x + y = m म्हणजे ही जी अमाऊंट एवढी त्याला हे नियम समजली. आणि 1/3x - y = n त्याला नियम समजली. ह्याच्यामध्ये काय प्लस आहे का नाही, तुम्ही सांगितलं ह्याच्या अमाऊंट मध्ये प्लस आहे का नाही, म्हणजे हे यो m झाला पूर्ण, हा n झाला पूर्ण, त्यांनी समजलं ना. मग m + n झाले का नाही, प्लस इथे त्यांनी = 3/4 केलंय. समजलं इथपर्यंत. आता पुढचं बघ कसं आहे ते. समजलं. तो म्हणते उभा सामान शिकव. नशीब तेवढं तरी समजलं. आले जबरदस्त अभ्यास चालू इथं. समजलं पूर्ण लिहून दे की. झाले की इथून पुढे त्यांनी इक्वेशन आपण इथं अजून केलेलं आहे ना इथं, आणि हे राहिलेलं आहे, हे वाले राहिले. आणि मग इथं आपण काय आता हे जो एम आहे ना, m/2 आणि जो सम आहे तो 1/3x + 1 तो पूर्ण m आहे. मग m/ जो राहिला 2 तो 2 खाली आला. 2 खाली आला इथं, आणि इथं मायनस आणि सेम ते तसं तिथं पुढं. कळलं का कसं आलंय? समजलं. कळलंय का खरं? हो. दादू आज त्याच्या दादाला शिकवत होता. हा दादू मी केलं होतं. काय रे सोनू तू भोपळा खाशील का रे? चवणा करतो. सोनू भोपळा खाशील का? त्यातला एक सोनूला द्या मग. नाही खाली. तुझी मम्मीच म्हणली भोपळा आवडतो म्हणून तुला. चोकणा आहे नुसता. काय आहे? ते नाही आवडत, ते नाही आवडत, ते नाही आवडत. तर या जेवायला. माझं ते जेवण पहिलंच झालं, आता मी तुमचं झाल्यावर गरम करायचं की रे पाहिजे. या जेवायला गरमच वाढलं होतं. तू येसपर्यंत गार झालं ते. हे बघ सगळ्यांचं जेवण होत आलं, संपलं पार. हे बघ एवढं तिखट छान झालं ना सांबार. डोक्यात झणझण मुंगी आले. एवढं तिखट लागलं ना डोक्यात झणझण मुंगी आले. मला पण गरमच झालं बाबा डोक्यात इथं माथ्यावरती. पण तो तिखट खायची काय गरज आहे ना, कारण मला तिखटच खाऊशी वाटतं तर मी तिखटच खाणार ना. छान झालं. काल पण गरम बनवतो मला. कालवण नाही ते सांबार आहे. चला वरती आलो आता आम्ही, आणि दादूचा अभ्यास चालला होता आतापर्यंत. त्याचा पण अभ्यास झालाय. तो त्याने चॅलेंज केलंय की दादाला मी पास होऊन दाखवणार, म्हणजे दाखवणारच. प्रतीक सारखं बोलत असतं त्याला, तू नापास होणार आहे अभ्यास नाही केला तर. त्याने मनवलं घेतलंय. आज मी एवढं चालले गाईज, एवढं चालले. एक 45 मिनिटं चालले मी. मावशीच्या घरी गेले. मावशीच्या घरून ते सिलेंडरचं पुस्तक आणायचं होतं गॅसचं, मग ते घेऊन आले. परत प्रतीकचे शर्ट इस्त्रीला टाकायचे होते ते टाकून आले. परत वॉकिंग करून आले अशी खूप मोठी अशी. आणि असा माझा आजचा दिवस गेला. तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि थांबा तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे बघा कौट घेऊन आली आहे. महाशिवरात्रीमुळे कौट आले ते मार्केटमध्ये. काय वास येतोय भारी. आणि मला कमेंट करून सांगा हे प्रेग्नन्सीमध्ये चालतं ना खाल्लेलं. मी तर 3 घेऊन आली आणि घरात एवढा भारी वास सुटलाय कौटचा की मी तुम्हाला काय सांगू. आत्ता मी घेऊन आली चालायला गेले तेव्हा. हे बघा 3 आणलेत. मला खूप जास्त आवडतं कवट खायला, खूप खूप जास्त. आणि मला त्याचा वासच एवढा आवडतो सांगू नाही शकत. खूप आवडतं. उद्या खाऊया आपण, ठीक आहे. आणि उद्या मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. उद्या 14 तारीख आहे, व्हॅलेंटाईन डे. आणि आमची हॉस्पिटलची तारीखसुद्धा आहे उद्या. रुटीन चेकअप आहे माझं. तर ठीक आहे, तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉग बघसाल हॉस्पिटलचा. आणि आता हा ब्लॉग मी एंड करते. बाय बाय सगळ्यांना.